नमस्कार स्वामी कुटुंबातील सर्व सदस्यांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे। आपण अनेकदा तक्रार करतो की माझं ऑफिस खूप टॉक्सिक आहे, माझे नातेवाईक खूप त्रास देतात, किंवा अशा वाईट जगात मी एकटा चांगलं वागून काय फायदा। मित्रांनो, जग बदलणं आपल्या हातात नसतं, पण स्वतःला बदलणं नक्कीच आपल्या हातात असतं। रावणाच्या सोन्याच्या लंकेत जिथे सगळीकडे अधर्म आणि राक्षस होते, तिथे बिभीषणाने स्वतःची सात्विकता कशी टिकवली आणि स्वामी समर्थांच्या मते अशा परिस्थितीत आपण कसं वागायला हवं। आजचा हा व्हिडिओ तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल। जेव्हा हनुमानजी पहिल्यांदा सीतामाईंचा शोध घेत लंकेत शिरले, तेव्हा त्यांना सगळीकडे राक्षस आणि तामसी वृत्ती दिसली, पण अचानक एका घरावर त्यांना रामनाम लिहिलेले दिसले आणि तिथे त्यांची भेट बिभीषणाशी झाली। हनुमंतांनी बिभीषणांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, हे बिभीषणा, तू या दुष्ट राक्षसांच्या मध्ये या पाप नगरीत स्वतःची भक्ती आणि नीतिमत्ता कशी जिवंत ठेवलीस? तुला भीती नाही वाटत का? तेव्हा बिभीषणाने जे उत्तर दिलं ते आपल्या सर्वांसाठी जीवनाचं मोठं तत्वज्ञान आहे। तो म्हणाला, हे पवनपुत्रा, ज्याप्रमाणे आपल्या तोंडात 32 धारदार आणि कडक दात असतात, पण त्या दातांच्या बरोबर मधोमध एक मऊ जीभ सुरक्षित राहते, अगदी तसंच मी या राक्षसांच्या मध्ये रामाच्या कृपेने सुरक्षित आहे। याचा अर्थ असा की दात कठोर आहेत, कापण्याचं काम करतात, पण जीभ त्यांच्यामध्ये राहूनही स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवते आणि चव घेण्याचं काम सोडत नाही। आपल्यालाही या समाजात असंच राहायचं आहे। स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की संगत वाईट असली तरी तुझं तत्व सोडू नकोस। आपण अनेकदा म्हणतो की परिस्थिती वाईट आहे म्हणून मी वाईट वागलो, पण स्वामी म्हणतात परिस्थिती तुला घडवत नाही, तर तू परिस्थितीला कसं प्रतिसाद देतोस यावर तुझं चारित्र्य ठरतं। आजच्या काळात टॉक्सिक वातावरण म्हणजे नेमकं काय? कोणीतरी आपली निंदा करतं, कामाचं श्रेय लाटतं, किंवा विनाकारण मानसिक त्रास देतं। अशा वेळी बिभीषणासारखं कसं वागायचं, यासाठी स्वामींनी काही महत्त्वाचे मार्ग दाखवले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे मौन। जीभ जशी दातांमध्ये शांत राहते, तसं जिथे गरज नाही तिथे वाद घालू नका। तुमचं काम तुमचं उत्तर असलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे साक्षीभाव। स्वामी म्हणतात, बघत राहा काय होतंय ते, स्वतःला त्या वादात झोकून देऊ नका। समजून घ्या की त्रास देणारा माणूस स्वतःच्या स्वभावानुसार वागतोय, तुम्ही तुमच्या स्वामींच्या शिकवणीनुसार वागा। बाहेर कितीही नकारात्मकता असू दे, ती तुमच्या मनात शिरू देऊ नका। जहाज पाण्यावर तरंगत असतं तोपर्यंत ते बुडत नाही, पण जेव्हा ते पाणी जहाजाच्या आत शिरतं तेव्हा ते बुडतं। तसंच जगाचा त्रास जोपर्यंत तुम्ही मनाला लावून घेत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला बुडवू शकणार नाही। तुमच्या आजूबाजूला कितीही राक्षसी प्रवृत्तीची माणसं असली तरी घाबरू नका। स्वामी समर्थांचा एक शब्द लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। चिखलातलं कमळ जसं अस्वच्छतेत राहूनही आपला सुगंध सोडत नाही, तसंच तुम्ही तुमची स्वामी सेवा आणि नीती सोडू नका। बिभीषणाने लंकेत राहूनही आपला धर्म सोडला नाही, परिणामी रावण आणि त्याची लंका नष्ट झाली, पण त्याच लंकेचं राज्य प्रभू रामचंद्रांनी सन्मानाने बिभीषणाला दिलं। स्वामी सुद्धा हेच सांगतात, जे आज तुम्हाला त्रास देत आहेत त्यांचा हिशोब स्वामी घेतील। तुम्हाला मात्र स्वामी अशा ठिकाणी नेऊन बसवतील जिथे तुम्हाला सन्मान मिळेल। फक्त थोडा संयम ठेवा। आजपासून एक प्रतिज्ञा करा की इतर कसे वागतात यापेक्षा मी स्वामींचा भक्त म्हणून कसा वागतो यावर मी लक्ष देईन। उद्या सकाळी जेव्हा तुम्ही कामावर जाल किंवा लोकांशी बोलाल तेव्हा स्वतःला सांगा, मी जीभ आहे आणि हे जग दात आहे। मी कोणालाही न दुखवता माझं कार्य स्वामींच्या नामस्मरणात पूर्ण करेन। तुम्हाला बिभीषण आणि हनुमंतांचा हा संवाद कसा वाटला? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा। हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा जो सध्या ऑफिस किंवा घरातील त्रासामुळे अस्वस्थ आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।